हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राजेश्री पाटील आणि तुम्ही पाहत आहात सिंपल गार्डनिंग मराठी. सो मंडळी, आजचा व्हिडिओ हा प्रत्येक निशिगंध प्रेमींसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचा देखील निशिगंध फक्त पानच काढतोय का? फुलं मात्र कमी येत आहेत का? किंवा आधीसारखी सुगंधी आणि भरघोस फुलोरा मात्र जर निशिगंधाला दिसत नाही का? तर मग त्यामागचं मोठं कारण म्हणजेच त्याचं रिपॉटिंग न करणं. सो मंडळी, हे तेच निशिगंध आहे जे आपण बल्ब थ्रू मार्च महिन्यामध्ये ग्रो केलेले होते. मिशोवरून ऑर्डर केलेले होते. त्या रिगार्डिंगचे शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ मी शेअर देखील केलेले होते आणि आता याला छान प्रकारे फुलं, ती देखील अतिशय सुगंधित फुलं यायला सुरुवात देखील झालेली आहे. सो मंडळी, आज मी माझ्या निशिगंधाची प्रत्यक्ष रिपोर्टिंग करणार आहे आणि त्याचबरोबर योग्य माती, योग्य खत आणि ही कंद जी काही आहेत, जे निशिगंधाची बल्ब असतात, त्याला वेगळं कसं करायचं आणि ते वेगळं करत असताना मात्र कुठल्या चुका टाळायच्या आणि जास्त फुलांसाठी मात्र याची काळजी कशी घ्यायची, हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. तर मंडळी, हे आहे निशिगंधाचे बल्ब आणि ही सेकंड डेची क्लिप मी या ठिकाणी दाखवत आहे. सो या ठिकाणी मी यांची रिपोर्टिंग करून घेतलेली होती आणि यांना सेपरेट देखील करून घेतलेले होते. हे जे काही निशिगंधाचे तुम्हाला जे काही प्लांट दिसत आहे, हे मी बल्ब थ्रू ग्रो केलेले आहेत आणि बल्ब थ्रू त्यांना कसे ग्रो करायचे हे देखील मी तुमच्याशी लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं. सो मंडळी, रिपॉटिंग सुरू करण्यापूर्वी निशिगंधाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊया. निशिगंध हा कंदांपासून वाढणारा प्लांट आहे. म्हणजे एक कंद लावल्यानंतर त्याला बाजूला दरवर्षी नवीन अशी कंद तयार होत जात असतात. सुरुवातीला हे आपल्याला दिसत नाही, पण 2-3 वर्षांनी कुंडीमध्ये इतके कंद तयार होतात की मुळांना मात्र वाढण्यासाठी जागा उरत नाही. त्यामुळे झाडाची वाढ तर कमी होते आणि पानच वाढत असतात, पण फुलांची मात्र दांडे हे कमी येऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारची जी काही फ्लावर स्पाइक असते ना, ती मात्र निघत नसते. मला देखील वाटलं, जवळपास 3 ते 4 महिने याला ग्रो करून झालेले होते. एवढी पानं येत होती, अगदी म्हणजे निरोगी असं प्लांट होतं, पण फ्लावर स्पाइकच काही निघत नव्हती. सो मलाही थोडा डाऊट येत होता की याला फुलं येतात किंवा नाही. पण मात्र एक फ्लावर स्पाइक आले आणि फूल देखील अतिशय सुगंधी आलेलं आहे. रात्रीचा तर मात्र सर्वात बेस्ट असा सुगंध हा दरवळत असतो. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती अशी गर्दी झालेली आहे. एवढ्या छोट्याशा कुंडीमध्ये जवळपास 9 ते 10 कंद मी लावलेली होती. बाहेर पावसाला देखील भरपूर अशी छान सुरुवात झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रिपॉटिंग करावं किंवा नाही, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो. पण मंडळी, हीच ती बेस्ट वेळ आहे की तुम्ही आता झाडांचं रिपॉटिंग करू शकता. सो मंडळी, म्हणूनच योग्य वेळी रिपॉटिंग करणं हे झाडांचं गरजेचं असतं. सो या ठिकाणी मी ही ग्रो बॅग घेतलेली आहे आणि आता 2 कुंडींमधून मी एका कुंडीमध्ये तर 2-4 कंद जी आहेत ती राहू देणार आहे आणि ही जी सेकंड ग्रो बॅग आहे, ही जवळपास 15 इंचची आहे. त्याला भरपूर असे ड्रेनेज होल देखील करून घेतलेले आहे आणि ह्या ड्रेनेज होलला कव्हर करण्यासाठी मी अशा प्रकारचा कॉटनचा कापड मात्र वापरत आहे. तर मंडळी, आता रिपॉटिंगची तुमच्या कंदांना किंवा तुमचे जे निशिगंधाचे बल्ब आहेत त्यांना का करावी किंवा रिपॉटिंगची गरज ही कशी ओळखायची असते. सो आता प्रश्न येतो की रिपॉटिंग ही कधी करायची, जर कुंडी पूर्ण भरलेली असेल, जशी की आता माझी या ठिकाणी कंडिशन झालेली आहे. त्याचप्रमाणे मुळे हे कुंडीच्या खाली किंवा बाजूला जर दिसत असेल, माती ही कुंडीतील घट्ट झालेली असेल आणि जर कुंडीमध्ये पाणी साचत असेल किंवा झाडाला अजून एकही फूल आलेलं नसेल किंवा फुलं कमी येत असतील, तर समजून घ्यायचं की आता मात्र रिपॉटिंगची वेळ झालेली आहे. साधारण 2 ते 3 वर्षांनी एकदा रिपॉटिंग करणं मात्र फायदेशीर ठरत असतं. सो आता मी या ठिकाणी हे झाड हळूच असं बाहेर देखील काढून घेतलेलं होतं. याची रूट बॉल तुटणार नाही याची मात्र या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे. सो तुम्ही पाहू शकता की किती सुंदर अशी निरोगी जी काही मुळं आहेत ती झालेली आहेत आणि इथं नवीन कंद देखील तयार झालेली आहेत. म्हणजे मदर प्लांट सोबत बेबी प्लांट देखील या ठिकाणी काही ठिकाणी ग्रो झालेली आहे. सो अगदी जी काही मोठी आणि परिपक्व झालेली जी काही कंद होते त्यांचं सेपरेशन मी आता करून घेत आहे. फक्त रूट बॉल तुटणार नाही, त्यांच्या रूट्सला
जास्त काही डिस्टर्ब होणार नाही किंवा इजा होणार नाही एवढी मात्र आपल्याला काळजी घेऊन घ्यायची आहे. सो या ठिकाणी ग्रो बॅग मोठी असल्यामुळे आरामात 8 ते 9 बल्ब मी एका ग्रो बॅग मध्ये लावू शकत होती. सो अशा प्रकारे ऑलरेडी पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलेलं होतं. सो आता याला पॉटिंग मिक्सचर कसं करायचं या रिगार्डिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेला आहे. सो तुम्ही पाहू शकता हे आहे याचं बेबी प्लांट. सो याला मी दुसऱ्या कुंडीत लावून घेणार होती आणि मदर प्लांट पासून त्यांना वेगळं पण अगदी अलगद हाताने आपल्याला करून घ्यायचं असतं. सो निशिगंधासाठी जी स्पेसिफिक माती लागत असते ती अगदी भुरभुरीत मोकळी अशी माती लागत असते आणि याआधी ज्यावेळेस मी हे जे बल्ब ग्रो केलेले होते त्या ठिकाणी मात्र पॉटिंग मिक्सचर तयार करून देखील दाखविलेलं आहे. तर मंडळी याच बल्ब पासून आपल्याला आत्ताच्या या हंगामात आणि पुढच्या हंगामात नवीन रोप आणि नवीन फुलांचे स्पाइक देखील तयार होणार आहेत. जर तुमचा एखादा कंद किंवा बल्ब हा मऊ काळा किंवा कुजलेला दिसत असेल तर मात्र तो आत्ताच आपल्याला काढून टाकायचा आहे. सो आता या ठिकाणी ग्रो बॅग आणि माती या ठिकाणी तर मी 15 इंचची ग्रो बॅग वापरत आहे आणि मोठी जागा मिळाल्यामुळे कुंदांना देखील वाढायला कंदांना देखील वाढायला भरपूर अशी जागा या ठिकाणी मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे असतं ते ड्रेनेज होल आवश्यक असतं. पाणी साचलं तर कंद ही कुजत असतात, त्यामुळे भरपूर अशी ड्रेनेज होल असायला हवी जेणेकरून आपले जे काही बल्ब आहे ते मात्र कुजणार नाहीत. सो यासाठी अगदी हलकी आणि माती पाण्याचा निचरा होणारी माती या ठिकाणी आपल्याला वापरण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मिलीबगचा अटॅक देखील यावर झालेला होता. ऑलरेडी 2 ते 3 वेळा यावर येऊन गेलेला आहे. नीम ऑइलची फवारणी देखील वेळोवेळी होत असते. पण मात्र जर तुम्ही अशा प्रकारे मॅन्युअली ते मिलीबग्स बाहेर काढले तर मात्र त्यांचा नायनाट होण्यास जास्त असर मिळत असतो. म्हणून ज्या पानांमध्ये किंवा ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात मिलीबग्स दिसत होते ती पानं मात्र मी या ठिकाणी वेगळी करून घेतलेली होती आणि अशा प्रकारे अगदी खोलवर न लावता शक्य होईल तेवढे 1 ते 1.5 किंवा 2 इंचच्या आत मातीमध्ये मी त्यांना या ठिकाणी अशा प्रकारे सर्व बल्ब लावून घेतलेली होती. आणि यासोबतच मंडळी मी या ठिकाणी एक ऑर्गॅनिक कॉम्बो देखील तयार करून घेत आहे. अशा प्रकारे तुमच्या देखील निशिगंधाच्या कुंडीमध्ये पानांची संख्या जास्त होत असेल तर मात्र आता बल्बला रिपॉटिंग करण्याची देखील गरज आहे. यानंतर मी या ठिकाणी जो काही कॉम्बो मिक्स करणार होती सो अशा प्रकारे निशिगंध लावून घेतलेले होते आणि वरून पुन्हा एक लेअर जी होती ती मातीची मी या ठिकाणी देऊन घेणार होती आणि जी लेअर मी मातीची देणार होती त्यामध्येच मी आता अगदी ऑर्गॅनिक गोष्टींचा वापर केलेला आहे. ती म्हणजे सर्वात पहिले म्हणजे निंबोळी पावडर जी की मागेच मी एकदा कढीपत्त्यावर त्याचा वापर करून घेतलेला होता. त्यानंतर या ठिकाणी 1 ते 1.5 चमचा मी लाकडाच्या राखेचा देखील वापर केलेला आहे आणि 2 चमचे केळी साल पावडरचा देखील वापर केलेला आहे. सो मंडळी या ठिकाणी जी काही निंबोळी पावडर आहे, निंबोळी पावडर ही मातीतील काही ज्या किडी असतात त्यांचा प्रादुर्भाव कमी ठेवण्यास मदत करत असते. त्यानंतर केळी साल पावडर ज्यामध्ये पोटॅशियमचा नॅचरल असा सोर्स असतो, त्यामुळे झाडांच्या फुलोऱ्यासाठी मात्र हे केळी साल पावडर युजफुल ठरत असतं. किंवा या जागी तुम्हाला केमिकल वापरायचं असेल तर तुम्ही मला वाटतं एक रॉक फॉस्फेट म्हणून पावडरही येत असतं त्याचा देखील वापर करू शकतात. पण अगदी फ्री किंवा निशुल्क असं हे केळीचं साल पावडर देखील आपण याचा वापर करू शकतो. आणि या ठिकाणी मी जी लाकडाची राख वापरलेली होती ती देखील मात्र अगदी कमी प्रमाणात वापरलेली आहे. लाकडाच्या राखेमध्ये देखील पोटॅशियम आणि कॅल्शियम हे काही प्रमाणामध्ये यांचा पुरवठा होत असतो, पण राख मात्र नेहमी कमी प्रमाणातच वापरायला हवी. मंडळी हे तिन्ही घटक मी संतुलित प्रमाणात वापरत आहे, त्यामुळे मातीचं आरोग्य देखील सुधारण्यास मदत होत असते. शिवाय जे काही बल्ब आहे त्यांची जी काही रूट्स आहे तर ते रूट्स वाढीस आणि चांगल्या फ्लावर स्पाइक किंवा फ्लोऱ्याला मदत देखील होऊ शकते. पण मात्र कुठलंही खत हे जास्त प्रमाणात वापरण्यापेक्षा योग्य प्रमाणातच वापरणं अधिक महत्त्वाचं आहे. सो आता बरेच जण म्हणतील की रिपॉटिंग करताना ऑलरेडी आपलं झाड हे स्ट्रेसमध्ये जात असतं आणि अशा वेळेसच तुम्ही त्याला खत दिलं तर झाड सस्टेन करेल का?
म्हणूनच म्हणते की या ठिकाणी मी जेही खत वापरलेलं आहे ते ऑर्गॅनिक वापरलेलं आहे आणि ऑर्गॅनिक वापरल्याशिवाय ते मातीमध्ये मिक्स करून वापरल्यामुळे त्याचा जो काही रिझल्ट आहे तो चांगला येणार आहे आणि त्याचा कुठलाही साईड इफेक्ट हा झाडाला होणार नाही. शक्य झाल्यास कुठल्याही प्रकारचे केमिकल खत मात्र पावसाळ्यात वापरू नका. ते झाडांना देखील डायजेस्ट होण्यासाठी हेवी असतात, जड असतात. जर तुम्ही त्या जागी ऑर्गॅनिक खतांचा वापर केला तर त्याचा रिझल्ट मात्र थोडा हळू येतो, पण मात्र तो झाडांसाठी लॉंग टाइम आणि फायदेशीर असतो. सो अशा प्रकारे वरची जी लेअरिंग होती मातीची त्यामध्ये मी अशा प्रकारे अगदी 1.5 ते 2 चमचे एवढ्याच क्वांटिटीमध्ये 3 गोष्टींचा वापर केलेला होता. निंबोळी पावडर, केळींची सालीची पावडर आणि लाकडाची राख. सो अशा प्रकारचा जो काही कॉम्बो आहे, तुम्हाला जरी रिपोर्टिंग तुमच्या निशिगंधाच्या बल्बचं करायचं नसेल तरी देखील मात्र हा ऑर्गॅनिक कॉम्बो तुम्ही आता तुमच्या झाडांना मात्र पावसाळ्यात देऊ शकतात. आणि हो मंडळी, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंद लावताना एकमेकांमध्ये कमीत कमी 4 ते 5 इंचचं जे काही अंतर आहे ते ठेवा. कंद हे खूप खोल देखील लावू नका. त्याचा वरचा भाग हा मातीच्या पातळीवर राहील याची मात्र तेवढी काळजी घ्या. यामुळे नवीन फुटवे अगदी सहज बाहेर येत असतात. आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिपोर्टिंग पूर्ण झाल्यावर एकदा झाडाला चांगलंसं पाणी द्या. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की अगदी म्हणजे ज्या ठिकाणाहून झाडाची ग्रोथ होते किंवा वरून जे काही नवीन पानं येत असतात तेवढा भाग मात्र मातीच्या वर ठेवायचा आहे. जर तुम्ही जास्त डीपमध्ये हे बल्ब लावले तर मात्र तेवढ्याच जोराने किंवा तेवढंच कॅपॅसिटी खालून बल्बमधून जी काही पानं वर निघत असताना त्याच्यासाठी झाडाला एक्स्ट्रा एनर्जी खर्च करावी लागत असते. त्यामुळे अतिशय खोलवर अशी देखील बल्ब मातीत लावू नका. सो अशा प्रकारे एका ग्रोविंग बॅगमध्ये आणि एका कुंडीमध्ये ही बल्ब मी सेपरेट करून घेतलेली होती. त्यानंतर मात्र आता भरपूर असं पाणी देखील देऊन घेणार आहे. मातीचा वरचा थर यानंतर तुम्हाला जेव्हा नेक्स्ट टाइम कोरडा वाटेल त्याच वेळेस मात्र तुम्हाला पुन्हा झाडाला पाणी देऊन घ्यायचं आहे. निशिगंधाला दररोज किमान 5 ते 6 तासाचा सूर्यप्रकाश मिळणं आवश्यक आहे. पण मात्र आता सध्या आमच्याकडे भरपूर असं क्लाउडी वातावरण आहे. सूर्यप्रकाश गेल्या महिनाभरापासून माझ्या देखील झाडांना नाही आहे. पण मात्र जी काही ब्राईट आपल्याकडे लाईट येत असतो तेवढ्या प्रकाशात ठेवणं देखील गरजेचंच आहे. जर झाडाला तुमच्या देखील फक्त पानच येत असतील, फुलं कमी येत असतील तर त्यामागे ऊन कमी मिळणं किंवा कुंडीत जे काही बल्ब आहे त्यांची जास्त गर्दी असणं ही 2 मुख्य कारणं असू शकतात. सो मंडळी, तुम्ही देखील तुमच्या कुंडीमध्ये जे काही निशिगंध आहे त्याला जर पानच येत असतील, फुलं येत नसतील तर त्यामागची मात्र ही कारणं नक्की चेक करून पहा. आणि हो मंडळी, योग्य काळजी घेतली तर काही महिन्यात पुन्हा नवीन फुटवे दिसतात आणि हंगामात मात्र भरभरून सुगंधी फुलांची जे काही फ्लावर स्पाइक असतात ते देखील येतात. तर मंडळी, आज आपण निशिगंधाची संपूर्ण रिपोर्टिंगची अगदी स्टेप बाय स्टेप पाहिली. योग्य वेळ कशी असते रिपोर्टिंगची ते देखील पाहिलं. शिवाय चांगला निचरा होणारी माती कशी असायला हवी, 2 कंदांमधील योग्य अंतर कसं असायला हवं आणि आत्ता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठला असा ऑर्गॅनिक कॉम्बो हा निशिगंधाला द्यायला हवा. या 5 गोष्टी मात्र आज आपण पाहिल्या आणि या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या तर मात्र निशिगंध वर्षानुवर्ष सुंदर आणि सुगंधी फुलांनी बहरत असतो. सो मंडळी, तुमच्या देखील निशिगंधाला शेवटी फुल कधी आलं आहे आणि तुम्ही कधी रिपोर्टिंग केलंय किंवा किती वर्षांनी करणार आहात, मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्कीच सांगा. आणि हो मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि शेअर करा ज्यांच्याकडे निशिगंधाची बल्ब आहे किंवा रोपं आहेत. आणि हो, अशा सायंटिफिक मराठी गार्डनिंग टिप्ससाठी मात्र अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शिवाय भेटूया पुन्हा एका नवीन आणि उपयुक्त गार्डनिंग व्हिडिओसाठी. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड, हॅपी गार्डनिंग.